friends, welcome to my Noble Classes, and today is lecture number 6 for standard 10th. In the previous lectures we had seen about gravitation, how does G act on the surface of the earth due to height and towards the depth. Now today's topic is what is free fall. Okay, what will be free fall? Free fall म्हणजे काय? Now for example, if you consider one object, if it is placed on your hand, म्हणजे सपोज मी हा पेन घेतला आणि पेन माझ्या हातावर असा ठेवला, तर हा पेन जो आहे तो माझ्या हातावर का असतो, तो खाली का नाही पडत किंवा तो असा वरती का नाही जात, तर त्यासाठी कारण काय असतं की माझा हात जो आहे तो ह्या पेनवर फोर्स लावतो. ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज माय हँड. ओके, कन्सिडर दिस ॲज माय हँड. आणि या ठिकाणी मी एखादी वस्तू ठेवली. ओके, हियर आय एम गोइंग टू प्लेस वन ऑब्जेक्ट. आणि काय होतं त्याच वेळेस की माझा जो हात आहे तो या ऑब्जेक्टवर असा फोर्स लावतो. ठीक आहे, आता तो ज्या वेळेस असा अपवर्ड फोर्स लावणार आहे त्याच वेळेस काय होतं की हा ऑब्जेक्ट जो आहे तो असा डाऊनवर्ड फोर्स लावतो. कारण की आपली जी ग्रॅव्हिटी आहे ती कुठल्याही वस्तूला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते. एनी ऑब्जेक्ट विच इज देअर इट ट्रायज टू अट्रॅक्ट द अर्थ सरफेस. म्हणजे ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ सर्टन अमाऊंट ऑफ फोर्स. दॅट फोर्स इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो हा जो ऑब्जेक्ट आहे ज्यावेळेस मी माझ्या हातावर ठेवणार आहे त्यावेळेस माझा हात काय करणार आहे, त्या ऑब्जेक्टला असा वरच्या साईडला फोर्स अप्लाय करणार. ओके, आणि जी ग्रॅव्हिटी आहे म्हणजे जे अर्थ आहे तो ऑब्जेक्ट काय करणार आहे, त्या ग्रॅव्हिटीकडे खाली जाण्याचा प्रयत्न करणार. ओके, मग हे दोन फोर्स जे आहेत ते अपोजिट डायरेक्शनला आहेत. एक खालनं फोर्स येतो, एक वरनं फोर्स येतो. ह्या दोन्ही फोर्स जे आहेत ते अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळे काय होतं, म्हणजे एक फोर्स खालनं आला, एक फोर्स वरनं आला. ठीक आहे, दोघांचं मध्येच कोलिजन झालं. म्हणजे काय होतं, हे जे फोर्स आहे एकामेकाला काय करतात, बॅलन्स करतात. म्हणजे एक फोर्स खालना येतो, सपोज हा फोर्स खालना आला आणि हा फोर्स जो आहे तो वरनं आला. त्याच्यामुळे काय करतात की दोन्ही फोर्स जे आहेत ते एकामेकाला बॅलन्स करतात. आणि ज्या वेळेस दोन्ही पण फोर्स एकामेकाला बॅलन्स करतात त्यावेळेस ती वस्तू त्या ठिकाणी स्टेबल पोझिशनला असते. म्हणजे मी जर हा मार्कर घेऊन माझ्या हातावर ठेवला तर खालनं फोर्स येणार आहे आणि वरनं मार्करसुद्धा फोर्स एक्झर्ट करणार आहे. दोन्ही फोर्स जे आहेत ते अपोजिट डायरेक्शननी असल्यामुळे एकामेकाला बॅलन्स करणार आहे. आणि बॅलन्स झाल्यामुळे ही जी वस्तू आहे ही माझ्या हातावर स्थिर थांबणार आहे. द ऑब्जेक्ट विच विल बी प्लेस्ड इन माय हँड विल स्टँड देअर इट सेल्फ विदाउट एनी मोशन, किंवा ती अजिबात हलणार नाही आहे. ओके, हा झाला एक कन्सेप्ट. आता फॉर एक्झाम्पल मी कुठलीही गोष्ट घेतली. ओके, ती गोष्ट सपोज मी अशी वरनं खाली पाडली. ओके, मी सर्टन लेवलला नेली. फॉर एक्झाम्पल इथं सांगते बोर्डवर. फॉर एक्झाम्पल हे झालं सरफेस. ओके, हा बॉल आहे. ओके, मी असा हातात धरला, दिस इज माय हँड. मी हा बॉल असा हातात धरला आणि काही ठराविक काळानंतर तो असा सोडून दिला, तर तो बॉल काय करणार आहे, खाली जाणार आहे की वरती जाणार आहे, तर तो जो बॉल आहे तो पटकन खाली जाणार आहे. खाली का जाणार आहे, कारण की हा बॉल खाली येतो का, कारण की त्याला खालनं बॅलन्स करायला फोर्सच नाही आहे. खालनं जो आहे बॅलन्स करायला कुठलाही फोर्स नाही आहे. आणि जो अर्थचा सरफेस असतो तो या ऑब्जेक्टला खूप फास्ट रित्याने स्वतःकडे ओढतो. सो दॅट्स वाय दिस ऑब्जेक्ट विच इज देअर इट ट्रायज टू फॉल डाऊन ऑन दिस सरफेस ऑफ द अर्थ. दिस फॉलिंग ऑफ an object on the surface of the earth is known as free fall. या कन्सेप्टला म्हणायचं फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, एनी ऑब्जेक्ट विच इज मूविंग टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन ऑफ एनी अदर फोर्सेस, दॅट टाईप ऑफ फॉल इज नोन ॲज फ्री फॉल. म्हणजे हा बॉल जो आहे हा ह्या वरनं डायरेक्ट जमिनीवर पडणार आहे कुठलाही अडथळा नसताना. ठीक आहे, अर्थ काय करणार आहे, त्याला डायरेक्ट असा खाली स्वतःकडे खेचणार आहे. इफ यू ऑब्झर्व इन दिस केस, ह्या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा ऑब्जेक्ट खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. हा जो ऑब्जेक्ट आहे माझ्या हातावर ठेवलेला हा काय करतोय, खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याला कुठला फोर्स मध्ये थांबवतोय, तर माझ्या हाताचा फोर्स. माझा हाताचा जो फोर्स असणार आहे तो त्याला
खाली जाण्यापासून थांबवणारी, म्हणून हा जो ऑब्जेक्ट आहे हा खाली जात नाही. पण या ठिकाणी काय होतं, खाली त्याला अडवायला कुठलाही फोर्स नाहीये. नो अदर फोर्स इज देअर टू स्टॉप दिस ऑब्जेक्ट. सो दिस इज नोन ॲज फ्री फॉल. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये खूप मोठे मोठे पॅराग्राफ दिलेले आहेत, तेवढं डिटेलमध्ये नाही जायचं. फक्त एक्झामला काय लक्षात ठेवायचं, व्हॉट इज फ्री फॉल? एनी ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग टुवर्ड्स द अर्थ्स ग्रॅव्हिटी or moves down due to Earth's gravitational influence is known as free fall. एवढंच आहे फ्री फॉलचं. बाकी खूप मोठं पॅराग्राफ आहे, त्याच्या एवढं डिटेलमध्ये जायचं नाही. एक्झामला त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जात नाही. मी अगोदरच सांगितलेलं आहे की एक्झामला जे कन्सेप्ट विचारले जातात त्याच्यावर आपण जास्त फोकस करतो. ओके. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल, तुम्ही जर नोट्स लिहित असाल तर नोट्समध्ये हे टॉपिक हेडिंग लिहून घ्यायचे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ओके. नाउ व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल? Its definition is what? Any object which is there, it has its own energy due to its position or state. Okay. For example, हा बॉक्स आहे. ओके. हा काय बॉक्स? हा बॉक्स मी असा टेबलवर ठेवलेला आहे. ओके. आता हा बॉक्स काय मी असा टेबलवर ठेवला. हा बॉक्स किंवा ह्या बॉक्समध्ये काहीतरी स्वतःची एनर्जी असणार आहे. एनी ऑब्जेक्ट विच हॅज इट्स ओन एनर्जी. ह्या बॉक्समध्ये स्वतःची काहीतरी एनर्जी असणार आहे आणि ती एनर्जी कशामुळे असणार आहे? ड्यू टू इट्स पोझिशन ऑर स्टेट. ड्यू टू इट्स पोझिशन ऑर स्टेट. पोझिशन ऑर स्टेट म्हणजे काय? ती ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणामुळे किंवा त्याची स्टेट काय आहे, म्हणजे त्याचा स्टेटला काय म्हणतात, स्टेट यू कॅन से सॉलिड, लिक्विड और गॅसेस. त्याची जी स्टेट म्हणजे सॉलिड, एखादी गोष्ट सॉलिड असते. ओके. एखादी गोष्ट लिक्विड असते किंवा एखादी गोष्ट गॅसेस असते. ही झाली स्टेट्स. सो एनी ऑब्जेक्ट विच हॅज इट्स ओन एनर्जी, एनी ऑब्जेक्ट विच हॅज इट्स ओन एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन और स्टेट इज नोन ॲज किंवा यू कॅन से पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीला डिनोट केलं जातं पीई, पोटेन्शियल एनर्जी. ओके. ना आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलबद्दल शिकत आहोत. आता एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो सुरुवातीपासून असा खाली आपण फेकला किंवा एखादा ऑब्जेक्ट जर आपण कन्सिडर केला त्याच्यामध्ये स्वतःची पोटेन्शियल एनर्जी असते असं मी म्हटलं. आता ज्या वेळेस आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ह्या कन्सेप्टविषयी बोलणार आहोत तर त्याचा जो फॉर्म्युला आहे किंवा साधा मी म्हणेन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? mgh. ओके. हा असतो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. हा 9th स्टँडर्डला सुद्धा आहे. 9th स्टँडर्डमध्ये पोटेन्शियल एनर्जी कशी ऑब्टेन करायची ह्याच्यावर एक कन्सेप्ट आहे, त्याच्यापासून हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? mgh. ज्याच्यामध्ये m जो आहे तो मास असतो. हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याचा मास, g म्हणजे ग्रॅव्हिटी किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि h जो असणार आहे ती हाईट, म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे तो किती उंचीवर ठेवलेला आहे. तो जमिनीवर जरी असला तरी त्याची उंची किती आहे सरफेसपासून, सो दॅट इज हाईट. आता ज्या वेळेस आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ह्या विषय शिकणार आहोत त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला जो असतो त्याला म्हणतात मायनस जी एम अपॉन आर प्लस एच. हा असतो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आता ह्या ठिकाणी जी कुठून आलं तर जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर डी स्क्वेअर. सो त्या ठिकाणून हा जी आलेला आहे, जे आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आपण हे सुद्धा बघितलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट व्हेरी होतो विथ रिस्पेक्ट टू सरफेस, डेप्थ आणि हाईट. हे जर तुम्ही बघितलं नसेल तर माझ्या ह्याच्या अगोदरचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेल. जी इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m इज कॅपिटल M इज व्हॉट? मास ऑफ अर्थ. ओके. मास ऑफ अर्थ. स्मॉल m इज मास ऑफ एन ऑब्जेक्ट, मास ऑफ ऑब्जेक्ट. ओके. r जो आहे तो असणार आहे रेडियस ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ. आणि h जी आहे ती असणार आहे हाईट. ओके. एक्झामला फक्त काय विचारतात की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे. ओके. आणि ही नेगेटिव्ह साईन त्याच्यासोबत
असते. नेगेटिव्ह साईन इट इंडिकेट्स दॅट एनी ऑब्जेक्ट, एखादी गोष्ट जर वरती चालली असेल, ओके, एखादी गोष्ट जर आपण ही वरती फेकली त्याला नेगेटिव्ह साईन येतो, एखादी गोष्ट जर खाली पडत असेल तर त्याला पॉझिटिव्ह साईन येतो. सो दिस इज मायनस साईन. ओके, सो पोटेन्शियल एनर्जीज फॉर्म्युला फॉर ग्रॅव्हिटेशन इज Gmm अपॉन R प्लस H. Okay, till you are cleared? Okay, I hope you all have understood up till now what is potential energy and how it is being derived. I want you all to write. Okay, so now the next concept is escape velocity. Okay, write down in your notes. Escape velocity. खूप जणांना एस्केपचा अर्थ जो आहे तो माहिती असेल. एस्केप म्हणजे काय, एखाद्या गोष्टीतून बाहेर पडायचं. ओके, now what is escape velocity? I'll give you the definition. Write it down or you can listen to my definition. Definition is what? Any object which tries to escape the Earth's gravitational pull or force is known as escape velocity. For example, हे अर्थ आहे आपला. ओके, अर्थला मी सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो म्हणजे जी असतो, राईट. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तर एखादा ऑब्जेक्ट ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जाण्याला जी वेलॉसिटी लागते, ओके, एनी ऑब्जेक्ट विच ट्रायज टू एस्केप द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल इज नोन ॲज एस्केप वेलॉसिटी. म्हणजे ह्या पृथ्वीच्या बाहेर जायला जी वेलॉसिटी लागते त्या वेलॉसिटीला म्हणतात एस्केप वेलॉसिटी. तुम्ही जर बघितलं असेल रॉकेट किंवा सॅटेलाइट ज्यावेळेस लॉन्च करतात त्यावेळेस रॉकेट डायरेक्ट आकाशाचं, बरोबर, तसं खाली येत नाही. ते खाली काय येत नाही, कारण की त्यांची जी वेलॉसिटी असते ती वेलॉसिटी, त्यांचा जाण्याचा जो स्पीड असतो, जी वेलॉसिटी असते ती वेलॉसिटी काय असते, ह्या अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल पुल आहे त्याच्यापेक्षा जास्त असते. नाव तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जर एखादा बॉल फेकला, ओके, एखादा बॉल असं उंचावर जर तुम्ही असं फेकला तर काय होतं, तो बॉल एका ठराविक हाईटपर्यंत जातो आणि ठराविक हाईटपर्यंत गेल्यानंतर तो परत तिथून खाली होतो. पण तो डायरेक्ट असा आकाशात फेकला आणि डायरेक्ट अर्थच्या बाहेर जातो का, तर नाही. सो एनी ऑब्जेक्ट इफ यू थ्रो इन दी अपवर्ड डायरेक्शन इट रीचेस अ स्पेसिफिक हाईट अँड आफ्टर दॅट हाईट इट अगेन कम्स डाऊन, okay, due to Earth's gravitational pull. So what is escape velocity? Escape velocity definition विचारतात. Escape velocity is nothing but the velocity required for a particular object to escape from the Earth's gravitational pull is known as escape velocity. Mostly rocket ज्यावेळेस लॉन्च करतात त्यावेळेस त्यांना escape velocity दिली जाते, म्हणजे पृथ्वीच्या बाहेर जाण्याचा एक ठराविक स्पीड दिला जातो. तो स्पीड दिल्यानंतर काय होतं, रॉकेट डायरेक्टली वरती जातं, पृथ्वीच्या बाहेर जातं, त्याचं परत खाली येत नाही. नाव दे आर टेलिंग यू टू कॅल्क्युलेट ॲट 2 पॉईंट्स. वन ॲट द सरफेस. त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये मोशन वगैरे ह्यांचे फॉर्म्युला दिलेला आहे, त्याच्याशी आपल्याला काही रिलेट करायचं नाही आहे. डायरेक्टली विल गो टू द एस्केप वेलॉसिटी फॉर्म्युला. हा कारण की हा विचारला जातो ॲट द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, पहिला विचारला जातो ॲट द सरफेस. सरफेसवर किती असते एस्केप वेलॉसिटी. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, 9th स्टँडर्डमध्ये हे आहे. कायनेटिक एनर्जी हाफ mv². कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ mv². अँड इथं v जी आहे ती आपण ESC असं लिहू. ESC म्हणजे एस्केप वेलॉसिटीसाठी असते. देन पोटेन्शियल एनर्जी किती असते, मी आता सांगितलं ग्रॅव्हिटेशनसाठी किती असते पोटेन्शियल एनर्जी, -Gmm अपॉन R. ओके, R प्लस H आहे इथे, R प्लस H, पण आपण तात्पुरतं अर्थच्या बाहेर जाणार आहे एखादी गोष्ट म्हणून आपण हाईट कन्सिडर नाही करणार. तिथं हाईट जी आहे ती इन्फिनिटी असते. ओके, इन्फिनिटी असते म्हणजे ती अंदाज नाही लावू शकत की आपण ती किती वरती जाणार, त्याच्यामुळे ती इन्फिनिटी घेतली जाते. इथे R जो आहे तो फक्त R लिहिला जातो. आता कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हा फॉर्म्युला आहे, हा सुद्धा 9th स्टँडर्डमध्ये आहे. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एखाद्या गोष्टीला बाहेर जायला किती वेलॉसिटी लागणार आहे आपण ते कॅल्क्युलेट करणार आहोत की अर्थच्या सरफेसच्या बाहेर जायला किती वेलॉसिटी लागते एखाद्या गोष्टीला. तो फॉर्म्युला आपण डिराईव्ह करतो. वी आर डिरायव्हिंग द फॉर्म्युला ऑफ एस्केप वेलॉसिटी. So how much we got the kinetic energy? It is half mv².
So I'll write it down, half mv square. Okay, plus how much is the potential energy? मायनस जी एम एम अपॉन आर. ब्रॅकेट मध्ये टाकते कारण की इथं प्लस आहे इथं मायनस आहे. जी एम एम अपॉन आर. ओके, here it becomes total energy is equal to half mv square ESC. प्लस मायनस काय असतं लवकर सांगायचं. प्लस मायनस मॅथचे फॉर्म्युले येते 10th स्टँडर्डला आहात तुम्ही. प्लस मायनस इज मायनस मायनस जी एम एम अपॉन आर. ओके, हे झालं पहिलं इक्वेशन. जसं मी लिहिते त्याचप्रमाणे तुमच्या नोट्समध्ये ह्या गोष्टी लिहित चालायच्या पटापट. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. हे झालं सरफेसवर. ओके, आता इन्फिनिटी आणि सरफेस आपण का घेणार आहोत टोटल एनर्जी? एखादा ऑब्जेक्ट आपण सरफेसवर सोडणार आहोत. ओके, एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो सरफेसवरून वरती जाणार. इन्फिनिटी म्हणजे काय, ते किती अंतरावर जाणार आहे अर्थच्या बाहेर ते आपल्याला नाही माहिती. त्यासाठी आपण इन्फिनिटी घेणार आहे. इन्फिनिटी म्हणजे काय, आपल्याला ठराविक डेस्टिनेशन माहिती आहे, ती बाहेर जाते. किती अंतर आहे, 1 किलोमीटर 2 किलोमीटर हे आपल्याला माहिती आहे, म्हणून इन्फिनिटी घ्यायचं. सो हियर नाव इट विल बी ॲट बी पॉइंट, इट विल बी ॲट इन्फिनिटी. ओके, सेम करायचं. कायनेटिक एनर्जी, इन्फिनिटीला कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, आता इन्फिनिटीला एखादा ऑब्जेक्ट जातो मग तो किती वेलोसिटी जाणार आपल्याला माहिती आहे का, तर नाही. म्हणजे हे काय झालं, हाफ एम व्ही स्क्वेअर आपल्याला माहिती किती नाही, मग आपण त्याला 0 कन्सिडर केलं. सो 0ला जर कुठल्याही गोष्टीला जर 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हमेशा 0च येतं, एवढं लक्षात ठेवायचं. मुलं चुकून इथं हाफ एम लिहितात. कुठल्याही गोष्टीला जर 0ने मल्टिप्लाय केलं, ॲडिशन नाही म्हणत या, आय एम नॉट टॉकिंग अबाउट ॲडिशन, आय एम टॉकिंग अबाउट मल्टिप्लिकेशन. सो कायनेटिक एनर्जी इज 0. ओके, अँड पोटेन्शियल एनर्जी पण किती असणार आहे त्याची, 0 असणार. Okay, how much will be the potential energy? Potential energy will be 0. Now, total energy's formula is what? Kinetic energy plus potential energy will be equal to 0 plus 0, which gives total energy as 0. Okay, total energy किती आली 0. इथं आपली total energy किती आली, हाफ mv square v square escape velocity and minus g m1r. आता इथे जी टोटल एनर्जी आहे त्याला मी इथं E1 म्हणते आणि इथं E2 म्हणते. तर आपल्याकडे 2 एनर्जी झाल्या म्हणून. नाउ बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एक 9th स्टँडर्डला तुम्हाला लॉ आहे, दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार काय सांगतात की एखाद्या गोष्टीचा एनर्जी जी आहे ती कॉन्स्टंट असते. या 2 जे एनर्जीज असतात त्या हमेशा कॉन्स्टंट असतात. दिस इज स्टेटेड बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो E1 इज इक्वल टू E2 हे लक्षात ठेवायचं. आता E1 इज इक्वल टू E2 मग आपण हे दोन्ही फॉर्म्युले ह्याच्यात टाकणार. E1 काय आलाय आपला, हाफ एम व्ही स्क्वेअर ESC मायनस जी एम एम अपॉन आर इज इक्वल टू E2 काय आलेला आहे, 0. ओके, हे झालं. नाव आपल्याला काढायचं काय, एस्केप वेलोसिटी. काय काढायचं आहे आपल्याला, एस्केप वेलोसिटी हे काढायचं आहे. हे मग काय करायचं, जे आपल्याला काढायचं आहे ते एका साईडला ठेवायचं, बाकीच्या सगळ्या टर्म्स शिफ्ट करायचे. दॅट मीन्स द टर्म विच वी हॅव टू फाइंड आउट, कीप इट ॲट वन साइड अँड द रिमेनिंग टर्म्स विच आर दे शिफ्ट इट ऑन दी अदर साइड. सो आता अगोदर काय करणार मी, हे जे मायनस साईन आहे ह्याला प्लसमध्ये कन्वर्ट करणार. प्लसमध्ये कसं कन्वर्ट करणार, हा इकडं शिफ्ट करणार. इज इक्वल टूला एखादी गोष्ट जर गेली तर त्याचे साइन्स जे आहेत ते चेंज होतात. ओके, सो इट विल बी हाफ एम व्ही स्क्वेअर ESC इज इक्वल टू दिस, आय विल शिफ्ट इट हिअर, मायनस विल बिकम प्लस जी एम एम अपॉन आर. इथपर्यंत कळलं. आता पुढे, आता मला हे काढायचं. मग मी हे जे हाफ एम आहे ते इकडं शिफ्ट करेन. हे जे हाफ एम आहे हे मी काय करणार, इकडं शिफ्ट करणार. सो काय राहतं माझ्याकडे इकडं, व्ही स्क्वेअर ESC
इज इक्वल टू, आता हा जो 2 आहे हा इकडे कुठे आहे डिनॉमिनेटर सेक्शनला आहे, कुठे डिनॉमिनेटरला. when I shift this 2 towards is equal to sign, division will become multiplication. so multiplication म्हणजे काय 2 वरती आला. so 2g m ओके अपॉन r, आणि हा m जो आहे हा वरती होता मल्टिप्लिकेशनला, तो ज्यावेळेस इज इक्वल टू ह्या साईडला जाणार आहे त्यावेळेस काय होणार त्याचं डिव्हिजन. सो दिस विल गो फॉर डिव्हिजन. ओके, आता हा m दिसतोय इथं पण तुम्हाला m दिसतोय. m काय होतो कॅन्सल, ज्यावेळेस वरती आणि खाली सारखे असतात त्यावेळेस तो काय होतो कॅन्सल. सो इट गॉट कॅन्सल. सो व्हॉट रिमेन b स्क्वेअर ESC इज इक्वल टू 2g कॅपिटल M upon R. Okay, till you are clear? Now see the next part. Now if you observe this equation carefully, या ठिकाणी स्क्वेअर आहे आणि आपल्याला फक्त एस्केप वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. मग स्क्वेअरला काढायसाठी काय करावं लागणार, स्क्वेअरला काढायसाठी स्क्वेअर रूट इंट्रोड्यूस करावं लागतं. सो स्क्वेअर रूट इंट्रोड्यूस केला, स्क्वेअर रूट इंट्रोड्यूस केल्यानंतर स्क्वेअर जो आहे तो वरचा जातो आणि इकडचे जे आहे ते सगळे अंडर रूटमध्ये येतात. दॅट इज अंडर रूट 2gm अपॉन r. ओके, VESC इज इक्वल टू 2gm अपॉन r. एक्झाममध्ये न्यूमरिकल येतो ज्या ठिकाणी तुम्हाला g ची व्हॅल्यू दिलेली जाते, m ची व्हॅल्यू दिलेली जाते, r ची व्हॅल्यू दिली जाते आणि तुम्हाला एस्केप वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला. सो हे इक्वेशन जे आहे ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. आता आपल्याला अर्थची एस्केप वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. सो त्यासाठी त्यांनी फर्दर मॉडिफिकेशन जे आहे ते दिलेले आहे. सो हाऊ आर दिस मॉडिफिकेशन सी नाव, वी नो वन फॉर्म्युला that is g is equal to gm upon r square. This we have learned in gravity, acceleration due to gravity. Acceleration due to gravity मध्ये मी हा फॉर्म्युला शिकवलेला आहे. नसेल बघितला तर माझ्या ह्याच्यात अगोदरचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला मी सांगितलेला आहे. आता इथे gm आहे आपल्याकडे. ओके, फक्त r आहे पण r स्क्वेअर नाही. आता r स्क्वेअर आणण्यासाठी काय करावं लागेल, इथे ह्याला अजून एक r ने मल्टिप्लाय करावं लागेल. पण फक्त खालीच मल्टिप्लाय करून चालेल का, तर नाही, वरती सुद्धा करावं लागेल. सो VESC is equal to under root 2gmr. r का आला वरती, I am multiplying and dividing the numerator, multiply numerator and denominator by r. Okay, so upon r multiplied by r gives r square is equal to, आता ही जी आहे ही व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे g. सो अंडर रूट 2gr एवढा. सो VESC इज इक्वल टू 2gr. ओके, ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे 2 मल्टिप्लाइड बाय जी ची व्हॅल्यू जी आहे ती हमेशा 9.8 घेतली जाते आणि r म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आहे. रेडियस ऑफ अर्थ किती असतं 6.4 × 10⁻10. ओके, ही व्हॅल्यू आहे, हे काय आपल्याला लर्न करायची गरज नाही. एस्केप वेलॉसिटी किती येते, समथिंग 11.2 km/s. ही एस्केप वेलॉसिटी असते. म्हणजे ज्यावेळेस एखादा रॉकेट ज्यावेळेस लॉन्च करतात त्यावेळेस तो रॉकेट लॉन्च करायसाठी त्याला मिनिमम एवढा स्पीड द्यावा लागतो 11.2 km/s. एका सेकंडमध्ये त्या रॉकेटने 11.2 एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केला पाहिजे. ओके, केला तरच मग ती गोष्ट अर्थच्या बाहेर जाऊ शकते. दिस इज एस्केप वेलॉसिटी. नाव वी हॅव कम्प्लिटेड हा लेसन नंबर 1. एंटायर लेसन नंबर 1 इज बीन कम्प्लिटेड. जेवढे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते सगळे मी कवर केलेले आहेत. मोस्टली अख्खा टॉपिक कवर केलेला आहे. फक्त जे बेसिक ज्याच्यावर क्वेश्चन्स येतच नाही कदाचित ते फक्त टॉपिक्स मी एकदम शॉर्टमध्ये शिकवलेले आहेत. टेन्शन घ्यायचं कारण नाही. ह्याचे जे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स आपण 2-3 दिवसानंतर शिकणार आहोत. उद्या मात्र सेकंड लेसन मी स्टार्ट करणार आहे, दॅट इज पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके, पिरियॉडिक टेबल आहे, खूप छान जो आहे तो लेसन आहे. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.
and for more notifications do subscribe my channel and share this video with maximum students. Thank you.